नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव ईश्वर नारायण पाटील, मुक्काम पोस्ट शेळावे, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव. शेतकरी बंधूंनो, आम्ही या प्लॉटवर यावर्षी SRT पद्धतीने कापूस लागवड केलेली आहे. तर SRT पद्धत कापूस लागवड म्हणजे शून्य मशागत म्हणजे अशी की या शेतात आम्ही आता 1.5 महिन्याचं पीक झालं तर एकहीदा आम्ही वखरली नाही आणि एकहीदा निंदणी नाही. तर वखरली आणि निंदणी याचा जो लागणारा खर्च आहे तो हा खर्च आपला एकदम शून्य आहे आणि आपल्याला शेती उत्पादनावर जो लागणारा अधिकचा खर्च आहे तो खर्च कमी होतो आणि म्हणून आपल्याला शेती ही परवडते. तर आम्ही यावर्षी सुरुवातीला पहिल्यांदाच SRT पद्धतीने शेती करत आहोत. तर तुम्ही बघू शकता की या शेतावर आम्ही पहिल्यांदाच बेड बनवलेले आहेत आणि बेडवर कापूस लागवड केली. तर आम्ही या साध्या जे आपले वाण आहेत, साध्या व्हरायटी आहेत त्याच लावलेल्या, गुजरात किती आम्ही लावले नाही. आणि याच्यावर आम्ही 2 तणनाशकाच्या फवारण्या आणि 2 कीटकनाशकाच्या फवारण्या बस एवढ्याच केलेल्या आहेत. तर सुरुवातीला आम्ही याच्यावर तणनाशक म्हणून राऊंडअप वापरलं आणि दुसरी फवारणी तणनाशक त्याची केली, त्याची फवारणी केली आणि 2 आपण कीटकनाशकाच्या फवारण्या केल्या. याच्यावर पलीकडे आम्ही याच्यावर खर्च काही केलेला नाही. तर तुम्ही कापूस बघू शकता, हा पावसाळी कापूस आहे. तुम्ही त्याची क्वालिटी किंवा त्याची उंची बघू शकतात की एक चांगल्या प्रकारे आहे. तर येणाऱ्या काळात जर आपल्याला शेती ही परवडायला पाहिजे असं जर आपले समज असेल तर आपल्याला SRT पद्धतीने शेती करणं हे गरजेचं आहे. म्हणून जोपर्यंत आपला उत्पादन खर्च हा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला शेती परवडणार नाही हे नक्की आहे. कारण मजुरांचा अभाव खूप आहे, मजूर वेळेवर भेटत नाही आणि त्याच्यामुळे आपण मजुरांना कंटाळून शेतीकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि SRT मुळे तुम्ही चांगल्या पद्धतीची जास्तीत जास्त शेती करू शकतात आणि उत्पादन खर्च कमी झाला म्हणजे आपल्याला शेती ऑटोमॅटिक परवडेल. तर येणाऱ्या काळात जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी SRTकडे वळावं अशी मी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.